अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या सर्राईत आरोपीची टोळी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। आरोपीकडून 10 गुन्हे उघडकीस आणून 11,19,800 रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त। अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सौ ताराबाई मुरलीधर कोकाटे हे शेतामध्ये काम करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 78,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले आहेत। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनी हरीश भोये, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाट, मनोज साखरे, सुनील मालनकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजा, योगेश कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, किरण ठुबे, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते। स्थानिक गुन्हा शाखेचे वरील पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाची पाहणी केली। सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवाणजी काळे यांनी त्याच्या साथीदारासह केला असून तो त्याच्या साथीदारासह अहिल्यानगर सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाकोडी गावाच्या शिवारात जुना जकात नाका येथे 2 मोटरसायकलवर आले असल्याची माहिती मिळाली। पथकांना त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना ते तेथून पळून जाऊ लागले। त्यावेळी पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश दिवाणजी काळे, विनय उर्फ टकल्या योगेश काळे, रोहित लल्या भोसले असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या गणेश दिवाणजी काळे याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने त्याच्या आणखी 2 साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली। पथकाने गुन्ह्यामध्ये चोरी केलेले दागिने आरोपीच्या कब्जातून आरोपीच्या राहत्या घरातून 9,04,800 रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 45,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 1,70,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल असा एकूण 11,19,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे। ताब्यातील आरोपी गणेश दिवाणजी काळे, विनय उर्फ टकल्या योगेश काळे, रोहित लल्या भोसले यांना गुन्ह्याच्या तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करून अटक करण्यात आली असून पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे करत आहे।